पेट्रोलमध्ये इथेनॉल, कुणाचा फायदा कुणाचा तोटा, रील सेव्ह करून ठेवा, पुन्हा म्हणू नका सांगितलं नाही. कोणत्या गाड्यामध्ये E20 पेट्रोल चालते? 2010च्या पूर्वीचा तर विचारच करायचा नाही. फक्त प्युअर पेट्रोल 100%. BS4 गाड्या आल्या होत्या 2010 ते 2017च्या दरम्यान. काही गाड्यांमध्ये E10 चालते, E20 नाही, इंजिन लाईफ कमी होणार. BS6 2020 पासून सुरू झाल्या, त्यामध्ये E10 पूर्णपणे कॉम्पिटेबल आहे. पण E20 साठी 2023 नंतर ज्या गाड्या आहेत त्याच गाड्यामध्ये E20 चालणार. जर एखाद्याने 2022 ला E10 गाडी घेतली म्हणजे त्याची गाडी E10 नावाने रजिस्ट्रेशन झालेली आहे, तर इन्शुरन्स सुद्धा E10 चा आहे, कंपनी सुद्धा E10 चीच गॅरंटी देणार. त्याने जर E20 पेट्रोल गाडीमध्ये वापरलं तर इन्शुरन्स पण क्लेम होणार नाही आणि कंपनी सुद्धा गॅरंटी होणार नाही. म्हणजे 15 वर्ष त्याला तो त्रास सतत सहन करावा लागणार आहे. कोणते प्रगत देश E20 पेट्रोल वापरतात? अमेरिका E10च वापरतो. फक्त E15 आणि E20 प्रोजेक्टवर वापरणं चालू आहे. जपान मर्यादित प्रमाणात E20 ची चाचणी चालू आहे. बहुतेक ठिकाणी E10च चालू आहे. कॅनडा E10च वापरतो. E15 E20 E20 फ्युचर प्रोजेक्ट आहे. ऑस्ट्रेलिया E10च वापरतो. काही भागात E20 च्या ट्रायल सुरू आहेत. ग्राहक काय म्हणतात, कस्टमर काय म्हणतात यांचा अभ्यास करणं चालू आहे. युरोपियन देश पहा, बहुतांश देशात E5 E10च वापरतात आणि 2030 पर्यंत E20 लागू करण्याचा विचार करताय, आराखडा तयार करतायत. कोणतं रेकॉर्ड हो का न हो, भारताचं एक रेकॉर्ड आहे. भारत हा आशिया खंडातील सर्वात पहिला आणि मोठा देश E20 पेट्रोल लागू करणारा, म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करणारा आशिया खंडातील सर्वात पहिला आणि सर्वात मोठा देश भारत ठरणार आहे. आता पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकण्याचे फायदे: प्रदूषण कमी, पर्यावरण पूरक, विदेशी चलनाची बचत, शेतकऱ्यांना फायदा. तर शेतकऱ्यांनाच विचारावं लागेल, इंधन स्वस्त झालं का? नवीन गाडीचे इंजिन स्वच्छ, आता नवीन गाड्या येणार त्या, पेट्रोलियम वरील अवलंब कमी, बरं, ग्रीन एनर्जीला चालना, हवामान बदलावर नियंत्रण. आता पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकण्याचे तोटे: मायलेज कमी होतं, इंजिनची कार्यक्षमता कमी होऊ शकते, इंजिन खराब झाल्यावर नुकसान भरपाई बिलकुल होणार नाही, इन्शुरन्स क्लेम होणार नाहीत, पाण्यासोबत सहज मिसळतो, टाकीत ओलावा तयार करू शकतो, ऊर्जा मूल्य कॅलरी कमी भेटते म्हणजे मायलेज कमी भेटतं, साठवण आणि वाहतूक करणे अवघड आहे, लवकर वापरावं लागतं, उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं, धान्य ऊस वापरल्याने अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात, थंड प्रदेशात सुरुवातीला स्टार्ट होण्यात अडचण. पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकल्यामुळे गाड्या स्टार्ट होण्याचा प्रॉब्लेम होतोय, मायलेज सुद्धा कमी होतोय. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तुमचा अनुभव नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकल्यानं कोणाचा फायदा आहे? कॉमेंट करा, नाही तर नका करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.